सत्साय मित्रांनो, मी अर्चना अलवर एक शेतकरी कन्या. तर पहा सकाळच्या पारी आपण भरण्यावाले होते. तर माझ्या मुलांना सुट्टी आहे रविवारी, त्यांना पण घेऊन आले सोबत. तर पहा इथं रेन पाईपावरती पाणी सोडलेलं आहे. आपण पपया लावले होत्या, तर तुम्हाला त्या पपयाची रोपं दाखवते. तर पहा आपण त्या टायमाला 7-7, 8-8 पपयाची रोपं लावले होते. तर पहा काही काही इतके मस्त झाले, इतके सुंदर झाल्यात. तर पहा आणि काल आपण त्याच्यातच असे जास्त जास्त लावले होते ना, तेच उपटून आपण जिथं नाही ना तिथं लावल्यात. तर पहा इथं लावल्यात. तर पहा आता हे कसे असे सुकून गेल्यात, सुरगळून गेल्यात. तर पहा पण हे नाही आता येत्या असं मला वाटतंय. तर पहा सुकल्यात, पण असे वाटतंय फुटन म्हणून. तर पहा आता याला आपण आहे ना सकाळ सकाळ आंबवणी देत आहे. तर पहा कसं सुकल्यात. इथे एक लावले, त्यानंतर आपण इथं पण लावले. तर पहा हे पण असं गेलंय असं हे होऊन चुरगाळून, पण त्याचा आहे ना शेंडा आहे ना. तर पाहू शकता शेंडा किती मस्त आहे, असं वाटतं आता फुटन, भारी वाटतंय. तर पहा आपण 2 एकर पपई लावलेली आहे. इथं पण लावले, इथं पण दाखवते. म्हणजे पहा तुम्हाला एकच रोप नाही दाखवत मी, 2-3 होते. पहा पहा मस्त उगल्यात. तर पहा हे तर भारी फुटलंय. चांगलं तेजदार आसन, टवटवीत आसन म्हणून ते पण मस्त उगल्यात. आता वाटतंय आज आनंद वाटतोय. तर पहा मस्त आनंद वाटतोय आज. तर पहा मस्त आपण एकरात लावला. एकरात हरभरा पण आहे, याच्यात हरभरा पण आहे आणि पपई पण आहे. तुम्हाला पण पपई दाखवते. पहा आपला हरभरा किती मस्त आला, 1 नंबर हरभरा आलाय. आणि त्यातच आपली पपई पण आलेली आहे. तर पहा मस्त. आणि तिकडं रेन पाईपावरती पाणी सोडले, निम्म्या रानाला पाणी सोडले. सगळी कॉक आहे, 22-23 कॉक आहे. 22-23 कॉक आहे म्हणल्यावर 12 नाही तर 11वरती आपण कॉक लावून देतो आणि बाकीचं चलतंय. तर पहा रेन पाईपामुळे ना याला पण किती फुटवा आलाय, तुम्ही पाहू शकता किती मस्त फुटवा आलाय हरभऱ्याला पण. आणि आपण हरभऱ्याची भाजी विकत होते मी. हरभरा पण खुडली, भरपूर प्रमाणात खुडून मी मार्केटला देत होते. तर 100 रुपये किलोनी मार्केटला जात होती. आणि हातकाट्यावर बसलं ना 40 ते 50 रुपये किलोनी पावशर, सॉरी 40 रुपये पावशर, 50 रुपये पावशर अशी जाते हातकाट्यावर. आणि मार्केटला नेली ना तर 100 रुपये किलोनी जाते. तर पहा मस्त हरभऱ्याची भाजी उगली. आणि काल परवा म्हणजे मी 8-10 दिवस झाले हरभऱ्याची भाजी देते. आणि दररोज 1000 रुपये म्हणजे 1000 रुपये येतात, कधी 1200 येतात, कधी 2000 पण येतात आणि कधी 2500 पण येतात, आपण जशी खुडन तशी. आणि मी एका दिवसात आहे ना, मी स्वतः मला बाकीची पण भरपूर कामं असतात, मुलं पाहून, घर पाहून, शेतात भरणं, मोटर चालू कर, हे ते सगळं पाहून मी भाजी खुडायचे. कधी 25 किलो खुडायचे, कधी 20 किलो, तर कधी कधी 10 किलो पण खुडायचे. तर पहा आम्हाला दररोज 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये रोजंदारी सुटायची. तर पहा असं माझं दररोजचं कष्ट व्हायचं आणि इतकं भारी वाटायचं. पण काल परवा ड्रायव्हरनी काय केलं की भाजी लई स्वस्त दिली, 80 रुपये किलोनी दिली. मग मन थोडं काल नाराज झालं होतं, भरपूर प्रमाणात नाराज झालं. आज मन नाही आहे भाजी काढायची. तर तरी पण पाहू, आपण स्वतः मार्केटला घेऊन जायचं तरच आपल्याला बरं वाटतं. दुसऱ्याच्या भरवशावर आपण माल दिला ना तर कधीच आपल्याला म्हणजे मन आनंदी राहत नाही, काय नाही. असं वाटतं की ड्रायव्हरनी हे केलं का, 20 रुपये काढलं का, असं डोक्यात शंका येते. तर पहा त्यामुळं मी प्रत्येक मार्केटसोबत मी स्वतः जायचे गाड्या भरून. पण आता काय, मला सकाळच्या पारी मुलीला 6 वाजता 5 वाजताच उठून तिला डबा करायचा, तिला परत देवदर्शनाला 5 किलोमीटरवरती नेऊन सोडायचं, परत मुलाला 11 वाजता नेऊन सोडायचं. अशा 2-2 ट्रिपा असतात. त्यामुळं मला काय हरभऱ्याच्या भाजीसोबत जायला काय जमलं नाही. पण जाऊ द्या, दुसऱ्याच्या भरोशावर दिल्यावर ना आपल्याला यशस्वी होत नाही. आणि मला हे म्हणायचं, आपण पिकवलं ना आपण विकायला सोबत जायचं. ज्यांची सोय बसत असेल ना त्यांनी खरंच आपल्या मालासोबत जावा, ड्रायव्हरच्या भरोशावर कधीच द्यावा नाही. मी एक बाई माणूस असून मी प्रत्येक मालासोबत जात होते. इतके दिवस मला सासू सासरे मला मदत करू लागायला होते, पण 1 वर्षापासून मला सासू सासरे मदत करायला येत नाही. कारण की मीच त्यांना म्हणलं येऊ नका, लई कष्ट झालं. त्यांनी पण भरपूर प्रमाणात कष्ट केलं. आता त्यांना शेतातून रिटायर करून टाकले, पण तरी पण कुठं इमर्जन्सी गरज आली का ते येतात आपल्याला. असं की नाही की येत नाही असं काय नाही, ते येतात आपल्याला मदत करू लागायला. आणि बोलावल्यावर येतं पण जातात. पण भरपूर प्रमाणात थकल्यात आता, त्यांना होत नाही भरपूर कामं. त्यामुळं मी त्यांना रिटायर करून टाकले आणि सगळी शेती मी स्वतः हँडल करत आहे. तर आज रविवार माझ्या मुलांना सुट्टी आहे, त्यामुळे ते पण सकाळ सकाळ शेतात आले. आता उद्यापासून लाईट दिवसाची येईन, 12 वाजेपासून तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत लाईट राहीन. पण दुपारचं पाणी द्यायला योग्य नाही पपयांना. आपण आताच लागवड केली, 4-5 दिवस झाले लागवड केलेली. आणि आज पपया त्या भारी प्रमाणात हे झाल्यात. 2 एकर सांदली म्हणजे पपया आपण लावली, जिथं नव्हती तिथं लावली. तर पहा कितक्या मस्त पपया, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते.
काही काही रोपं झाल्यात. आता आपल्याला 2 दिवसांनी फवारणी घ्यायची आहे या पपायावरती. असे टवटवीत काही रोपं असे टवटवीत आहे, तर काही असे ना असे हे झाल्यात, वाकडे पानं झाल्यात. त्यांना लवकरच आपल्याला फवारा घ्यावा लागेल. आणि फवारा घ्यायच्या टायमाला मी दुसरा व्हिडिओ तुम्हाला जरूर दाखवेन. तर कोणत्या औषधाची फवारणी घेतली, कोणत्या खताची फवारणी घेतली तर तुम्ही पाहू शकता. तर पहा, आणि हरभरा लय मस्त आलेला आहे, सगळं भारी आले. तर पहा, माझे मिस्टर आर्मीत आहे. तर चला, आणि माझ्या शेतातले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मला लाईक करा आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. तर चला, धन्यवाद.